नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पारू या सिरियलच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जर नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। तर आदित्यने चक्क आता पारूसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, इकडे प्रीतम आणि दिशाच्या लग्नाची आता तयारी करायला सुरुवात झालेली असते, पण इकडे मात्र स्वतः प्रीतमलाच हे लग्न करायचं नसतं, पण आईसाहेबांच्या शब्दामुळे हे सगळं काय चाललेलं असतं। पण प्रीतम म्हणत असतो की माझा साखरपुडा होण्याच्या अगोदर मी ह्या दिशाचं सगळं सत्य सगळ्यांसमोर लवकरच घेऊन येईन। तर इकडे आता आदित्यला हळूहळू टेन्शन यायला लागलेलं असतं, कारण की आदित्यला वाटत असतं की माझं देखील पारूवरती किती प्रेम होतं आणि असं आता अचानक पारूचं लग्न होणार, त्याच्यामुळे आता आदित्य देखील खूप घाबरून गेलेला असतो। आदित्यला वाटत असतं की मी आता नेमकं काय करू जेणेकरून पारू माझी होईल, पण आता मी मारुती दादांना कसा शब्द घालू की पारूचं लग्न तुम्ही हे करू नका, कारण की आदित्यला वाटत असतं की तो मुलगा पारूला फसू शकतो, कारण की तो दुबईमध्ये जॉब करतो आणि पारूला डायरेक्ट तो कायमचा दुबईला घेऊन जाणार, मग पारू कधी देखील तिच्या वडिलांच्या नजरेसमोर राहणार नाही। त्याच्यामुळे आदित्यला खरंच खूप टेन्शन येत असतं। तर आदित्य म्हणतो की अगोदर त्या मुलाची चांगली चौकशी करा। तर इकडे आदित्यला झोपेत देखील पारूच आठवत असते, कारण की आदित्यला वाटत असते की एवढा छान, एवढा सुंदर आणि एवढा साधा स्वभाव आहे पारूचा की पारूवरती कोणी देखील फिदा होऊ शकतं, कारण की पारूचा स्वभावच एवढा रॉयल आहे। तर इकडे आदित्यला वाटत असते की आता काय करू, मी कसं बोलू जेणेकरून पारू माझ्यासोबत लग्न करेल, पारूचं जर हे लग्न मोडलं तर किती बरं होईल असं आदित्यला वाटत असतं। तर मित्रांनो, तर आदित्य म्हणतो की त्या मुलाची चौकशी मीच करतो। तर तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आदित्यला कळतं की तो मुलगा पारूला फसवत आहे, म्हणजेच तो फ्रॉड करत आहे, कारण की तो दुबईला जॉबला असतो परंतु तो पारूला फसू शकतो हे आदित्यला कळतं। तर मित्रांनो, आता पुढे पाहायला भेटेल की आदित्यला आता पारूसोबत लग्न करायचं असतं, त्यासाठी आदित्यला आता अहिल्यादेवी किर्लोस्कर 2-4 स्थळं देखील दाखवते, पण आदित्य त्या सगळ्या स्थळांना नकार देतो आणि पारूचं लग्न मोडल्यामुळे आता आदित्यला खूप आनंद झालेला असतो, कारण की आदित्य म्हणतो की आता पारू कोणाची नाही झाली पण पारू माझीच होणार 100%। तर मित्रांनो, तुम्हाला आदित्य आणि पारूचं लग्न पाहायला आवडेल का हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज, तुम्ही सबस्क्राईब करत नाही, फक्त व्हिडिओ बघता। धन्यवाद।